गाडे पाटलांचं घराणं राजकारणी, हाती त्यांच्या सत्ता, पण या सिद्धूला नाही खुर्चीची ओढ. कारण भावना हाच त्याच्या आयुष्याचा पत्ता. वा 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 वा. बघा बघा, हे गाडे पाटलांची लाडकी नाचून. तू का थांबलीस बाई? तू पण घेऊ खाना. हा सुरू. जीवनाचे चित्र रेखाटताना रंग त्यात भरले. जीवनाचे चित्र रेखाटताना रंग त्यात भरले. सिद्धिराजमुळे मी आयुष्य जगायला शिकले. सिद्धू बऱ्याच दिवसाने घरी आलाय, त्यालाही निवांतपणा मिळायला हवा ना. तर अशा प्रकारे सिद्धिराज गाडे पाटील यांचं त्यांच्या पत्नीसह दणक्यात आगमन झालेलं आहे. विश्वा, अरे तू सईला का दोष देतोयस? हे बघ, तिने फक्त आमच्या मैत्रीसाठी म्हणून. एक मिनिट. आज जयंत जर तुझ्या समोर आला असता तर, त्याने तुला बघितलं असतं तर, त्याला कळलं असतं की तू माझ्या घरात राहतेस तर काय केलं असतंस जानू? हे बघ जानू, पुन्हा त्या सगळ्यातून जाताना मी तुला बघू शकत नाही. उलट मला तुला या सगळ्यापासून लांब ठेवायचंय. मला जर कळलं ना तो जयंत पुन्हा तुझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न करतोय किंवा तुला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय, तर यावेळेस मात्र मी त्याला सोडणार नाही. प्रिय सिद्धिराज, तुमच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे. कारण तुम्ही भेटल्यावर मला आनंदानं कसं जगायचं ते सापडलं. तुम्ही भेटल्यावर मला माझ्या कणखरपणाची जाणीव झाली. आयुष्यातल्या भरलेल्या अर्ध्या ग्लासकडे कसं बघायचं ना, ते तुम्ही शिकवलं. माझ्या आनंदीला बाबा मिळाले आणि मला माझ्या हक्काचा माणूस. एखादा माणूस आपल्या आयुष्यात इतके रंग भरू शकतो, इतकं निस्सीम प्रेम करू शकतो, हे लक्षात आलं. आणि कोणीतरी असलं की आपण त्याच्यावर सगळा भार टाकून इतके निश्चिंत होऊ शकतो, हेही कळलं. तुम्ही मला पूर्ण नाही करत सिद्धिराज, तर तुम्ही मला माझ्या कमतरतांबरोबर जगायला शिकवलं. माझ्यावर प्रेम करता करता स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. आणि हा असतो सगळ्यात मोठा ग्रीन फ्लॅग, जो माणूस आपलं असलेलं आयुष्य ताब्यात न घेता त्याला आणखी सुंदर करतो. बघितलंस, तुझ्या एका चुकीच्या कृतीने ठसका घेतलाय तिने. घर सोडून निघाली आहे तनू. तनू, मी तुझ्या रूम मध्ये येऊन तुला सॉरीच म्हणणार होते. आय एम व्हेरी सॉरी. ऐक ना, मी तुझ्या आयुष्यात आता काहीही ढवळाढवळ नाही करणार, बट प्लीज तू अशी जाऊ नकोस. आय एम व्हेरी सॉरी. अगं तू का सॉरी म्हणतेस? हे बघ, मी अजिबात चिडले नाहीये तुझ्यावर. आणि मला सांग, मी स्वतःची अशी ओळख लपवून किती दिवस इथे राहणार आहे? हे बघ, मला माहितीये तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यामागे तुझं इंटेन्शन खूप चांगलं होतं. असं एक सांगू का, मला सध्या तरी माझ्या आयुष्यात कुणीच नकोय, खरंच. तनू, मी तुला खरंच मनापासून सॉरी म्हणते. प्लीज तू जाऊ नकोस ना. प्लीज ऐक माझं, प्लीज मला नको थांबवूस आता. मी काका काकूंना सांगते आणि निघते इथून.
तनु थांब. चेहरा बघितलायस का स्वतःचा? किती भेदरलेली आहेस. अशा घाबरलेल्या परिस्थितीत बाहेर जाशील तर जगात निभाव कसा लागणार आहे तुझा? आणि सई, तुला तनूची मदत करायची आहे ना, तर एक काम कर. तिचा हरवलेला आवाज तिला परत आणून दे. तिचा गेलेला कॉन्फिडन्स परत मिळवण्यासाठी तिची मदत कर. बाहेरच्या व्यवहारी जगात स्वतःचा स्टँड घेण्यासाठी तिला तयार कर. आणि मग जर तिला जायचं असेल तर जा म्हणावं. येस, मी नक्की हे करणार. थँक्यू सो मच विश्वा. आय प्रॉमिस यू की मी तनूला सर्वतोपरी मदत करेन. तनू, मला प्लीज माझी चूक सुधारायची एक संधी दे. मी तुझा कॉन्फिडन्स तुला परत आणायला खूप मदत करेन. तोवर जाऊ नकोस, प्लीज थांब. ज्या दिवशी ओरिजिनल तनू समोर येईल ना, त्या दिवशी मी तुला अडवणार नाही. पण तोपर्यंत प्लीज थांब. अगं प्लीज. बरं.